गुड आफ्टरनून फ्रेंड्स, वेलकम टू फ्रायडे चॅट. गेल्या वेळच्या एपिसोडला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. मला बऱ्याच लोकांचे फोन आले सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंटच्या संदर्भात. बऱ्याच लोकांनी छान प्रतिक्रिया दिल्या आणि काही कृतिशील गोष्टीही होणार आहेत. तर आजही आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विषय थोडासा वेगळा आहे, पण कॉर्पोरेट जगताशी अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध असलेला असा विषय आहे. आणि यासाठी आपल्याकडे आज पाहुणे म्हणून आलेत श्री मिलिंद गावडे. ते थेट ॲडलेड ऑस्ट्रेलियावरनं त्यांनी जॉईन केलंय आणि आपण रिमोटली त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. मिलिंद गावडे यांची ओळख द्यायची झाली तर ते एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये खूप मोठ्या पदावर काम करतायत आणि नुसताच कॉर्पोरेट क्षेत्राचा 30 वर्षांचा अनुभव ही त्यांची ओळख नाहीये. तर याचबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये साऊथ ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन मधले ते अधिकृत पंच आहेत क्रिकेट सामन्यांचे आणि त्यांनी खूप वरच्या दर्जाच्या सामन्यांमध्ये पंचगिरी केलेली आहे. ऑस्ट्रेलियातले काही ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे ट्रॅव्हिस हेड किंवा ॲलेक्स केरी सारखे खेळाडू आहेत ज्यांना त्यांनी अंपायरिंग केलंय. तर अंपायरिंग हा कॉर्पोरेट क्षेत्रासाठी अंपायरिंग अप्रोच हा एक खूप मोठा व्हर्च्यू आहे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की काय अशा गोष्टी आहेत अंपायरिंग मधल्या ज्या कॉर्पोरेट क्षेत्राने त्यातून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तर सुरुवात करूया. मिलिंद, वेलकम आणि स्वागत आहे तुझं आजच्या कार्यक्रमात. थँक्यू. तर मी पहिला प्रश्न तुला असा विचारेन की कुठल्या अशा 3 गोष्टी आहेत अंपायरिंग मधल्या ज्या कॉर्पोरेट क्षेत्राने शिकण्यासारख्या आहेत? आपण त्याच्याकडे वळण्या अगोदर अंपायर या शब्दाचा अर्थ बघू थोडासा. अंपायर हा शब्द फ्रेंच मधल्या नॉर्म पेअर या शब्दावरून आलेला आहे. तर व्हॉट डज दॅट मीन? नॉर्म पेअर म्हणजे नॉट इक्वल. तर अंपायर हा खेळाडूंच्या थोडा वर असतो, म्हणजे नॉट बिकॉज ऑफ पोझिशन, पण तो आर्बिट्रेशन करतो आणि त्याचं सगळ्यात खासियत म्हणजे अनबायस्ड असतो अंपायर. हे सगळ्यात महत्वाचं आहे अंपायरिंग करण्यामध्ये. तर 3 गोष्टी जायच्या अगोदर द 3 P's ऑफ अंपायरिंग ज्याला म्हणतात. तर पहिलं म्हणजे पेशन्स, परसिव्हरन्स, दुसरं प्रिपरेशन आणि तिसरं प्रोफेशनॅलिझम. तर त्याच्याकडे वळायच्या अगोदर अजून एक वाक्य मला आठवतं की स्पोर्ट मिरर्स लाईफ असं एक वाक्य आहे आणि त्या वाक्याच्या आधारानेच आपण आजचा कॉल घेऊ. म्हणजे जे स्पोर्ट मध्ये घडतं ते लाईफ मध्ये होतं आणि तेच कॉर्पोरेट मध्ये असतं. कॉर्पोरेट हा लाईफचाच एक भाग झाला. तर तर पहिलं आपण पेशन्स आणि परसिव्हरन्स हा भाग बघू. तर अंपायरिंग मध्ये जेव्हा तुम्ही प्रथम अंपायरिंग करताय, काही बरेचशी लोक टीव्हीवर बघून म्हणतात की मी अंपायरिंग करायला जातो आणि आपल्याला तिकडे गेल्यावर त्या आपल्या ज्या कल्पना असतात त्याचा फुगा फुटतो लगेच. कारण एक आपल्याला जेव्हा फील्डवर उभे राहतो तेव्हा बऱ्याच गोष्टी जाणवतात की अरे टीव्हीवर दिसतं तसं नाहीये हे. त्यात वेगळ्या बऱ्याच काय गोष्टी आहेत. तर पहिलं म्हणजे तुम्हाला फील्ड क्राफ्ट आणि डिसिजन मेकिंग शिकायला लागतं. तर दॅट इज द पेशन्स पार्ट ऑफ इट. आणि एकदा ह्या गोष्टी थोड्याशा जमायला लागल्या की मग तुम्ही वरती अंपायरिंग रँक्स मध्ये जाता आणि मग जसे तुम्ही वर जाता तसं तुमचं मार्जिन ऑफ एरर कमी होतो, डिफिकल्ट सिच्युएशन्स येतात आणि मग कधी कधी बरीच लोक अंपायरिंग सोडून देतात जेव्हा अरे हे जर फारच अवघड आहे. तर तो एक पेशन्स लागतो. पेशन्स आणि परसेव्हरन्स भाग असा आहे की परसेव्हरन्स म्हणजे यू हॅव टू एखाद 2 मॅच किंवा एखाद 2 सीझन करून चांगला अंपायर होता. मी मोठा अंपायर म्हणत नाही, चांगला अंपायर म्हणतो. तर म्हणजे प्रत्येक मॅच वेगळी असते. तर ॲज दे से की क्रिकेटमध्ये जसं म्हणतात ना, यू हॅव टू टेक इट बॉल बाय बॉल बॅट्समनला. तसं अंपायरिंग मध्ये सेशन बाय सेशन म्हणजे बॉल बाय बॉल असतंच डिसिजन मेकिंगसाठी, पण सेशन बाय सेशन चला लंच, प्री लंच झाला, पोस्ट लंच झाला, पोस्ट टी, हा आता ह्या सेशन मध्ये मी जरा नीट केलं पाहिजे कारण आता दिवस संपत आलाय वगैरे वगैरे. मग सेशन बाय सेशन, मग डे झाला, मग मॅच झाली, मॅच बाय मॅच, मग सीझन बाय सीझन. तर ते टिकून राहायला लागतं की हाफ द गेम इज वन बाय जस्ट गेटिंग देअर. पार्टिसिपेशन इटसेल्फ इज अ बिग थिंग. तर पेशन्स आणि परसिव्हरन्स फार महत्वाचे आहेत. दुसरं म्हणजे प्रिपरेशन. तर एक फेमस वाक्य आहे की द गेम बिगिन्स बिफोर द गेम बिगिन्स.
तर मॅच कधी चालू होते की मॅच ऑफिशियली चालू होते वेन अंपायर एट स्टम्प्स सेज कमिंग लेफ्ट आर्म ओव्हर प्ले, दॅट इज द स्टार्ट ऑफ द गेम. पण हे जर समजा 11 वाजता होत असलं तर जेव्हा अंपायर सकाळी 7 वाजता उठतो किंवा रादर त्याच्याही अगोदर, म्हणजे साऊथ ऑस्ट्रेलियामध्ये स्पेशली तुम्ही उन्हाळ्यामध्ये अंपायरिंग करता तेव्हा हायड्रेशनचं खूप काळजी घ्यायला लागते, कारण कधी कधी 40 मध्ये अंपायर करायला लागतं. तर बुधवारपासून म्हणजे मॅच शनिवारी असली तर बुधवारपासून मॅच आमची चालू होते. हायड्रेशन, वॉटर इनटेक ते सगळं झालं. मग प्रिपरेशन की कुठली मॅच आहे, बायलॉज काय आहेत, त्या दिवशी पाऊस पडणार आहे का, ग्राउंड वेदर लाईट हा फार महत्वाचा फॅक्टर असतो. समजा पाऊस पडला, मॅच इंटरप्ट झाली तर डकवर्थ लुईस सिस्टम अवेलेबल आहे का, कुठल्या ग्रेडला आहे, हे सगळे प्रिपरेशन करायला लागते. प्लस तुमचं युनिफॉर्म किट हे तर बेसिक आलंच सगळं. आणि कधी कधी इंटरेस्टिंग प्रिपरेशन इज वेन यू आर ड्रायव्हिंग टू अ न्यू व्हेन्यू, तुम्हाला यू हॅव टू नो द राईट पाथ, म्हणजे अगोदरच मॅप्सवर ते सगळं करून घ्यायला लागतं की इफ यू डोंट डू दॅट तर कधी कधी मॅचला तुम्ही उशिरा पोहोचू शकता किंवा म्हणजे दॅट इज व्हेरी अनप्रोफेशनल. अँड कमिंग टू द थर्ड पार्ट इज प्रोफेशनलिझम. तर प्रोफेशनलिझम मध्ये एक ऑब्जेक्टिव्हिटी असायला लागते की म्हणजे हाऊ यू ड्रेस, हाऊ यू ॲड्रेस द प्लेयर्स, त्यांच्या निकनेम्सनी न बोलता त्यांना प्रॉपर त्यांच्या नावाने हाक मारायची, हाऊ डू यू ॲड्रेस द कॅप्टन्स. आणि हे सगळं झाल्यावर देन द नेक्स्ट टू थिंग्स विच कम, आणि कॉर्पोरेट लाईफमध्ये पण आहे कम्युनिकेशन अँड टीमवर्क. तर आमचे जे गुरु आहेत अंपायरिंगचे सायकाचे, डॅरिल हार्पर, तर त्यांचं एक फेमस वाक्य आहे की नेव्हर स्पॉइल अ गुड डिसिजन बाय बॅड कम्युनिकेशन. सो यू हॅव टू ऑलवेज कम्युनिकेट व्हेरी प्रॉपरली. आणि सिम्पल कम्युनिकेशनचं साधं उदाहरण देतो की आता आमच्या मॅचेसमध्ये लाईक दो वी आर ऑलमोस्ट सेमी प्रोफेशनल, त्याच्यामध्ये यू हॅव टू मेक शुअर एव्हरीबडी इज ऑन बोर्ड. तर एखादं सेशन तुम्ही स्टार्ट करत असताना यू हॅव टू क्विकली ॲज यू टेल द प्लेयर्स की स्टार्टिंग इन 5, तसं स्कोरर्सला पण सांगायला लागतं. यू हॅव टू मेक शुअर एव्हरीवन इज ऑन बोर्ड. तर दॅट इज अ व्हेरी सिम्पल एक्झाम्पल ऑफ कम्युनिकेशन. आणि टीमवर्क, तर टीमवर्क मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं एक ब्रीद वाक्य आहे की इफ वन अंपायर फेल्स बोथ अंपायर फेल. आणि ह्याचा अर्थ असा आहे की कधी कधी एखाद्या दिवशी एखाद्या अंपायरचं डिसिजन चुकत असतात किंवा त्याच्यावर खूप प्रेशर आहे, त्याच्या बाजूने अपील्स होत आहेत, तर आपण त्या दुसऱ्या एंडला असलं तर वी हॅव टू ट्राय टू हेल्प हिम ॲज मच ॲज पॉसिबल. की एखादा त्यांनी चांगला मध्येच कॉल दिला, एक छोटासा थम्सअप साईन द्यायची, किंवा ड्रिंक्सला एकत्र आल्यावर ड्रिंक्स ब्रेकला की अरे युअर डुईंग फाईन, हँग इन देअर, इट विल पास. म्हणजे आणि यू हॅव टू बऱ्याच मेक. वेळेला आणि बऱ्याच वेळेला याच्यात ज्युनियर सिनियर अंपायर्स असू शकतात ना एकत्र, म्हणजे तुम्ही स्टार्ट करताय आणि समोरचा अंपायर त्याच्यात सिनियर आहे, किंवा उलटही असू शकतं, यू आर सिनियर अँड यू हॅव समवन ज्युनियर, राईट? पण अगेन इवन इफ यू आर ज्युनियर, कधी कधी सिनियर अंपायर कॅन कम अंडर प्रेशर. So even the junior umpire has the task to go to the senior umpire and have that राईट. chat. Prepare corporate world, so me I can give a very classic example ki say you are preparing for a business meeting, आणि let's take two scenarios की एक business meeting होते ऑस्ट्रेलियामध्ये, you're going for a business meeting in Australia, and second business meeting you are having in Japan. तर इथे कल्चरचा खूप फरक पडतो की ऑस्ट्रेलिया इज अ व्हेरी फ्री कल्चर आणि थोडंसं स्पोर्टिंग कल्चर असतं, किंवा इंग्लंडमध्ये पण तसं होतं. तर तिथं थोडासा स्मॉल टॉकला महत्वाचं असतं की बिफोर यू स्टार्ट युअर ऍक्च्युअल वर्क, हाऊ टू ब्रेक द आईस, हाऊ टू डू द स्मॉल टॉक. तर यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर द स्मॉल टॉक. म्हणजे मला आधी वाटायचं की पीपल स्मॉल टॉक हॅपन्स. स्मॉल टॉक डझंट हॅपन. स्मॉल टॉकला खूप तयारी करायला लागते. वेदर यू टॉक अबाउट द वेदर, ज्याच्याकडे आपण जाणार आहे तो कुठली टीम फॉलो करतो, किंवा एखादा जर आपण असं समजा हिज टीम हॅज लॉस्ट, डू यू रिअली ओपन अप दॅट टॉपिक, सो ऑन सो फोर्थ. आणि इट्स अ व्हेरी लाजे फ्री ॲटमॉस्फिअर असतं म्हणजे कल्चरली. हेच जर तुम्ही जपानमध्ये गेलं तर यू हॅव टू डेफिनेटली नो हु इज द मोस्ट सिनियर पर्सन इन दॅट मीटिंग, कारण ही ऑर शी विल होल्ड द इम्पॉर्टंट मीटिंग. यू हॅव टू ॲड्रेस देम विथ आय कॉन्टॅक्ट, so on so forth. And you have to be you have to be on time, and you have to follow certain rituals and traditions. So that is the example of preparation as well, which comes to corporate life. आणि डिसिजन मेकिंग मध्ये ऑब्जेक्टिव्हिटी मोस्ट इम्पॉर्टंट. कारण क्रिकेटमध्ये जसं आपण लॉज ऑफ क्रिकेटचा आधार घेऊन डिसिजन घेतो, तसं कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये पण यू हॅव टू मेक द
डिसिजन बेस्ड ऑन द म्हणजे रूल्स ऑफ द ऑर्गनायझेशन, त्यांचे एथिक्स काय आहेत, त्यांचे लेट डाऊन रूल्स काय आहेत. तर दॅट इज हाऊ क्रिकेट अँड कॉर्पोरेट आय थिंक आर व्हेरी मच सिमिलर इन. ग्रेट ग्रेट. सो आता पुढे जाऊन मी असं विचारेन की तू आता साधारण 300हून अधिक मॅचेसमध्ये अराउंड 300. अंपायरिंग केलंस, अराउंड 300, राईट? सो प्रोफेशनली याचा कसा उपयोग झाला, म्हणजे हाऊ डिड इट हेल्प यू प्रोफेशनली? कारण मुळात आपली पर्सनॅलिटी वेगळी असते आणि अंपायरिंग आणि तुझं नेहमीचं जे काही प्रोफेशन आहे, तर या दोन मध्ये तुला कसा फायदा झाला याचा? सगळ्यात मोठा म्हणजे शेवटचा मुद्दा आपण जो घेतला की ऑब्जेक्टिव्हिटी. हम्म. तर ऑब्जेक्टिव्हिटी, एकदा तुम्ही फील्डवर उभे राहिले, शनिवार रविवार फील्डवर उभे राहिले आणि सोमवारी वेन यू गो इन टू युअर कॉर्पोरेट ऑफिस आणि अचानक एखादा क्वेश्चन आला, प्रश्न आला, डिसिजन आला काय, तर एक थोडंसं मॅच आपल्या डोक्यात असते की अरे म्हणजे आपण असा डिसिजन घेतला. सो आपण तीच प्रिन्सिपल्स आपल्या कॉर्पोरेट लाईफ मध्ये अप्लाय करतो. मग आपण विचारतो की सगळी दोन्ही बाजू काय आहेत, काय झालंय. सो द ऑब्जेक्टिव्हिटी हेल्प्स. आणि द मोर यू गो अप द लॅडर, द मोर ऑब्जेक्टिव्ह यू हॅव टू बी, कारण त्याचा परिणाम जास्त होऊ शकतो. आणि परसिव्हरन्सचं मगाशी एक सांगायचं होतं की युअर ॲटिट्यूड हेल्प्स युअर ऑल्टिट्यूड. तर वन थिंग विच हेल्प्स इज, क्रिकेटमध्ये जसं पुढे जायला तुम्हाला अवघड डिसिजन्स घ्यायला लागतात, तसं कॉर्पोरेट लाईफमध्ये पण यू हॅव टू टेक डिफिकल्ट डिसिजन्स टू मूव्ह अहेड. राईट. आणि दॅट इज वन ऑफ द बिगेस्ट लर्निंग. अवघड डिसिजन मध्ये एखाद्याला नोकरीने काढून टाकणे किंवा एखाद्याला फायर करणे, दॅट इज नॉट अ डिफिकल्ट डिसिजन. डिफिकल्ट डिसिजन इज टू make sure that you take your thing across, your point across, or you solve it across. म्हणजे समजा उदाहरण द्यायचं की क्रिकेट जगात म्हणजे आम्हाला जेव्हा सॅकामध्ये आम्ही अंपायरिंग करतो, जर एखाद्या दिवशी काय होतं, शुक्रवारी फोन येतो की अरे नेक्स्ट लेवल अंपायर इज नॉट वेल, डू यू वॉन्ट टू पुट इट. तर प्रत्येक वेळा आय पुट माय हँड अप. असा विचार नाही करायचा की अरे ते अवघड असेल, मग मला तिथे जमेल का नाही. तसं कॉर्पोरेट लाईफमध्ये, समजा कॉर्पोरेट लाईफमध्ये उद्या आय एम वर्किंग फॉर यू अँड यू से टू मी, लुक यू हॅव टू गो टू सो अँड सो कंपनी बिकॉज देर हॅज बीन अ बिग डिस्प्यूट इन द कॉन्ट्रॅक्ट. राईट. तर मोस्ट ऑफ द टाइम्स असं असतं की लोक म्हणतात नाही अरे नाही, सॉरी, कॅन यू टेक समवन एल्स ऑर वॉट. तर यू हॅव टू टेक दॅट अपॉर्च्युनिटी. आणि अगेन नॉट ओनली ब्लाइंडली की हा मी करीन असं नाही. देन यू हॅव टू मेक शुअर प्रिपेअर फॉर इट की काय, समजा कॉर्पोरेट, वाय इज द डिस्प्यूट हॅपनिंग, व्हॉट इज द बॅकग्राऊंड. तर हे सगळं प्रिपेअर करून and then you go with that confidence to that other company saying look, this is what it is. आणि तिथे पण तुम्ही ऑब्जेक्टिव्हली आपलं मत मांडलं तर आय एम शुअर यू गेट अक्रॉस. सो दॅट इज वन ऑफ द इंटरेस्टिंग थिंग्स. तर मी अजून एक तुला मजेशीर किस्सा सांगतो. माझी बायको कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये काम करते, कन्स्ट्रक्शन अँड टाउन प्लॅनिंग, अँड दॅट इज अ व्हेरी मेल डॉमिनेटेड एरिया. तर नाव शी इज ऑल्सो वर्किंग फॉर 20 years. पण त्याच्या अगोदर पहिल्यांदा जेव्हा ती म्हणजे त्यांनी काम चालू केलं या फील्डमध्ये, तर तिला ते ऑस्ट्रेलिया मंडे मध्ये एक वॉटर फाउंटन कल्चर असतं, म्हणजे वॉटर कूलर कल्चर, ऑर द कॉफी मशीन कल्चर, वेअर पीपल गेट टुगेदर वीकेंड आणि तो स्मॉल टॉक होतो. तर शी इज टू ऑलवेज फील एक्सक्लुडेड. राईट. मग आम्ही प्रिपरेशन करायला लागलो सॅटर्डेला की हा फुटी असलं तर ह्या गेम मध्ये काय झालं, कोणी चांगला मार्क घेतला, कोणी चांगला किक केलं. आणि तिला म्हटलं एवढंच प्रिपेअर करून थोडंसं स्टार्ट टॉकिंग टू द पीपल. आणि शी फाउंड इट एज अ बिग डिफरन्स की म्हणजे ऍक्सेप्टेबिलिटी जी असते कामात, तर ठीक आहे, काम इज वर्क, पण एक ऍक्सेप्टेबिलिटी जी असते किंवा कल्चर ब्रेक थ्रू असतो, आईस ब्रेक, तर दॅट वॉज Correct. व्हेरी, सो दॅट वॉज अ गुड एक्झाम्पल आय थिंक की सो इथे ही जी मोडस ऑपरेंडी आहे अंपायरिंगसाठी लागणारी, तू आधी ज्याचा उल्लेख केलास की डिसिप्लिन किंवा प्रिपरेशन, सो सेम अप्रोच तुम्हाला जेव्हा वेगळ्या प्रकारचं काम येतं किंवा वेगळ्या प्रकारचा चॅलेंज येतो समोर, तेव्हा फ्लेक्झिबल व्हायला त्याची मदत होते. हो, निश्चितपणे, राईट? सो हा एक खूप चांगला टेकअवे आणि आहे. एक रुटीन एक प्रकार असतो, रुटीन जो असतो अंपायरिंग मध्ये, की अंपायरिंग डे इज अबाउट रुटीन्स, की म्हणजे ग्राउंडवर गेल्यावर काय करायचं, किंवा एखादी अवघड सिच्युएशन आली की यू स्टार्ट डीप ब्रीदिंग किंवा यू स्टार्ट फोकसिंग ऑन सर्टन थिंग्स. तर तसं आपल्या कॉर्पोरेट लाईफ मध्ये पण ह्या गोष्टी होतात आणि आपोआप मग ती डोक्यामध्ये रुटीन्स चालू होतात. किंवा एक आपला एक दिवसाचा एक रुटीन ठरतो की म्हणजे आय स्पेंड हाफ एन आवर इन द मॉर्निंग स्पेंडिंग चेकिंग माय ईमेल्स, किंवा मग प्रायोरिटी कशाला द्यायची. सो हे सगळं क्रिकेटमधनच मग
कॉर्पोरेट लाईफमध्ये. तर काही गोष्टी कॉर्पोरेट लाईफमधून क्रिकेटमध्ये पण नेता येतात. करेक्ट. इट कट्स बोथ वेज. येस. सो याच्या पुढे जाऊन मगाशी आता तू रुटीनचा उल्लेख केलास तर वेगळ्या अर्थाने मी असं विचारेन की तसा मंडेन जॉब होऊन जातो राईट. म्हणजे इफ यू स्टँड अप इन अ मॅच फॉर से 100 मॅचेस आणि 101 मॅचला तुला जायचं आहे तर बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं. आणि तीच गोष्ट आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये पण होऊ शकते की अरे मी तेच काम करतोय, उद्या मला तेच करायचंय. तर याच्यासाठी मोटिवेशन कसं मिळवता येऊ शकतं किंवा व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस. म्हणजे तोच जॉब करायचा असेल तर तो वेगळ्या पद्धतीने प्रत्येक वेळेला कसा करता येऊ शकतो, याच्याविषयी काहीतरी सांग. आधी अंपायरिंग बद्दल सांगतो. सो आणि दॅट ऑल्सो अप्लायज टू कॉर्पोरेट. तर बरीच मला जे यंगस्टर्स असतात ते अप्रोच करतात की मला अंपायरिंग करायचं, मला क्रिकेट खूप आवडतं. तर मी त्यांना पहिलं एक वाक्य सांगतो की यू कॅन डू दिस ओनली इफ यू लव्ह इट. आणि सांगायचा हेतू काय की लव्ह इट म्हणजे उगाच करायचं म्हणून करायचं नाही. डोंट डू इट फॉर द सेक ऑफ डुईंग इट. तसं कॉर्पोरेटमध्ये ऑल्सो लुक समटाइम्स यू डोंट हॅव अ चॉईस. पण आफ्टर अ सर्टन पॉइंट यू डू रिझनेबल चॉईस आणि यू मेक शुअर दॅट यू डू व्हॉट यू लाईक अँड लव्ह. आणि मंडेन आय विल नॉट अग्री त्या शब्दाशी. कारण क्रिकेटमध्ये समजा असं नाही की एक जण बॉल टाकतो, एक बॉलर आहे, एक बॅट्समन आहे आणि 11 फिल्डर आहेत आणि ह्यानी टाकला, त्याने मारला किंवा तो आउट झाला. म्हणजे क्रिकेटमध्ये एवढे व्हेरिएशन्स येतात, म्हणजे एवढ्या प्रकारचे बॉलर असतात. ते एव्हरी मॅच इज अ डिफरंट मॅच. एव्हरी मॅच इज डिफरंट, एव्हरी सिनॅरिओ इज डिफरंट. आणि इतके व्हेरिएशन्स असतात आयुष्यात, तर त्याच्याही जास्त व्हेरिएशन्स असतात. लाईफ हॅज लॉट ऑफ व्हेरिएशन्स. कॉर्पोरेट लाईफमध्ये म्हणजे कल्चर्स आहेत, लँग्वेजेस आहेत, कंपनीज आहेत, डिफरंट रोल्स आहेत. सो you have to make sure that you give your best every day. And you cannot give your best every day, but you have to hang in there. Hanging in there is the most important part. कारण प्रेशर्स असतात, लॉट ऑफ प्रेशर ॲज यू गो अप. तर एक वाक्य आहे की प्रेशर कॅन इदर मेक अ डायमंड ऑर इट कॅन बर्स्ट अ पाईप. सो देर इज अ चॉईस यू हॅव टू मेक. आणि नॉट ऑलवेज यू विल बी सक्सेसफुल, बट देन लेट अस से यू हॅव हॅड अ बॅड डे. तर यू कॅन हॅव अ बॅड डे किंवा यू कॅन हॅव अ बॅड क्वार्टर ॲज अ बिझनेस. सो एक बाउन्सेबिलिटी नावाचा प्रकार आहे जो क्रिकेटमध्ये शिकवतात अंपायरिंगमध्ये. तर त्याच्यामध्ये फर्स्ट थिंग दिस इज मेक शुअर यू ऍक्सेप्ट इट. येस, आय हॅव हॅड अ बॅड डे or I made bad decisions. Right. Then what you have to do is write it down and see what could have been the desired outcome. म्हणजे हे write it down, what could have been the desired outcome, what is the gap. Forget the incident and work on the gaps. मी एक सायमन टाउफेलचं पटकन एक उदाहरण सांगतो. सायमन वॉज इन टू लाईक हिज 4th or 5th year of अंपायरिंग. म्हणजे असं नव्हतं की when I say 5th year into टेस्ट क्रिकेट, एलिट लेवल. इंग्लंड प्लेइंग न्यूझीलंड. आणि इट वॉज म्हणजे तोपर्यंत म्हणजे न्यूट्रल अंपायर झाले होते. फर्स्ट डे 2 मिस्टेक्स वाईल गिव्हिंग LBW. एकदा म्हणजे होता तेव्हा दिला नाही, आणि दुसऱ्यांदा द अदर वे अराउंड. अँड बाय द थर्ड डे ही हॅड मेड 6 एरर्स. आता समवन लाईक सायमन टॉफेल 6 एरर म्हणजे आपल्याला कधी किती वाटतं करिअर मध्ये 6 एरर केले असतील. तर म्हणजे इज ऑट दॅट लेवल. सो how what he has said is, first he asked Clive Lloyd, who was the match referee, की काय चुकतंय, can you see anything visible. Clive Lloyd said, no, you're looking okay. म्हणजे nothing visible from outside. आणि इव्हेंच्युअली आफ्टर द मॅच फिनिश्ड, जॉन ब्रेसवेल जो न्यूझीलंडचा कोच होता, he said, look, I realize you had a tough match, but you hung in there, which was good, which was an honest compliment from a losing team. तर व्हॉट ही सेड वॉज, मी सगळं पहिलं मी खूप विचार केला. आय वॉज व्हेरी अँग्री विथ माय सेल्फ. आणि तो एक फेज कूल डाऊन झाल्यावर शांत विचार केल्यावर हाऊ डू आय गो बॅक, हाऊ डू आय बाउन्स बॅक. तर पहिले जे एरर्स झाले ते का झाले, किती एरर्स झाले हे लिहून काढलं. की फर्स्ट इज ऍक्सेप्टन्स, येस आय मेड अ मिस्टेक. देन इज अ मेंटल डॉक्युमेंटेशन, त्यांनी लिहून काढले सगळे. आणि लिहून काढल्यावर वाय डिड आय मेक दिस एरर्स, की व्हॉट वॉज द रूट कॉज, वाय डिड आय मेक दिस एरर्स. आणि त्याच्यात काही कॉमन गोष्टी होत्या की बाउन्स ऑफ द पिच जज करता आलं नाही म्हणून एरर्स झाले. तर देन ही मेड अ नोट की हे परत होता कामा नये, किंवा
नेक्स्ट टाइम हे कमी व्हायला पाहिजे. तर एस्पेशली वेन वॉज अ व्हेरिएबल बाउन्स त्यांनी सांगितलं की पुढच्या मॅचेसमध्ये, तर आय वॉज मोर केअरफुल वाईल मेकिंग दॅट थिंग डिसिजन अबाउट द LBW की व्हेरिएबल बाउन्स आहे नक्की, वॉज इट हिटिंग ऑर नॉट. तर दॅट इज हाऊ वी कॅन लर्न फ्रॉम आवर मिस्टेक्स अँड बाउन्स बॅक. ते इंट्रोस्पेक्शन फार महत्वाचं आहे. म्हणजे जरी चुका झाल्या तरी त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघता आलं पाहिजे. ऑनेस्टली बघता आलं पाहिजे. Yes. आणि जर फीडबॅक आला तर हा. ते क्रिटिसिझम नसून क्रिटिक आहे. Correct. फीडबॅक इज ऑलवेज अ व्हेकल फॉर कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट. Absolutely. फीडबॅक जर घेतलाच नाही, आता बऱ्याच वेळा आपण बघतो की म्हणजे आता फूड डिलिव्हरी कंपनीज अँड ऑल दोज थिंग्स, दे ऑलवेज टेक अ फीडबॅक, 5 स्टार रेटिंग वगैरे. आय थिंक म्हणजे जर रेटिंग आहे मला पटत नाही. म्हणजे फीडबॅक शुड बी ऑनेस्ट आणि ॲक्युरेट. की येस यू मेड अ मिस्टेक, फाईन. म्हणजे हे असं जर काय समजा एक फीडबॅक कसा असावा की यू मेड अ मिस्टेक, ओके अग्रीड, आय मेड अ मिस्टेक. नक्की कुठे झाली, किती वेळा झाली, त्याच्या रॅमिफिकेशन्स काय, हे जर ऑनेस्टली एखाद्याला सांगितलं आपण आणि त्यांनी ऐकलं, तर आय थिंक दॅट इज वेअर द इम्प्रुव्हमेंट स्टार्ट्स अँड दॅट्स वेअर यू इम्प्रूव्ह ॲज अ अंपायर, ॲज अ पर्सन अँड ॲज अ मॅनेजर. करेक्ट. पुढे आता अजून एक प्रश्न असा आहे की आता अंपायरिंग मध्ये बऱ्याचदा तुम्हाला म्हणजे हे कॉर्पोरेटमध्ये पण बऱ्याचदा अनुभवायला मिळतं आपल्याला, लीडर्सना एस्पेशली, की एखादा डिसिजन घेताना मी ज्याच्या विरोधात घेतोय किंवा ज्याच्या बाजूनी घेतोय किंवा ज्या परिस्थितीला मी तो निर्णय घेतो, तेव्हा माझ्या ॲज अ पर्सन म्हणून कधी कधी बायस असतो. म्हणजे तो मुद्दामून असतो असं नाही, समटाइम्स इट हॅपन्स बाय चॉईस. इट कॅन हा, क्रीप. तर त्या परिस्थितीमध्ये चांगल्या डिसिजनचं जे महत्व आहे ते तुम्ही अनबायस असायला पाहिजे. तर Correct. तुझ्या केसमध्ये अंपायरिंग मध्येही हा खूप महत्वाचा फॅक्टर असू शकतो. आपल्याला एखादा खेळाडू आवडतो खूप, पण तरीही तो आउट झाला, एस्पेशली LBWच्या केसेसमध्ये, आणि आपल्याला आपला पर्सनल चॉईस बाजूला करून तो निर्णय घ्यायचा असतो. तर असं काही उदाहरणं किंवा या बाबतीत काही उदाहरणं सांगू शकशील का? एक LBW म्हटलं म्हणून लगेच लक्षात आलं एक उदाहरण. एक ॲरन ओब्रायन म्हणून प्लेअर आहे. आता म्हणजे ही डझंट प्ले ऍक्टिव्ह क्रिकेट नाव, कोचिंग आहे. तर विक्टोरियासाठी शेफिल्ड शील्ड खेळला होता आणि बिग बॅश मध्ये पण मोठं नाव होतं. म्हणजे इनिशियल बिग बॅश 2-3 सिरीज मध्ये ही वॉज अ बिग नेम. तर एक आम्ही जो गेम करत होतो त्याच्यामध्ये टी टाइम झाला आणि टी मध्ये वी ऑल वेंट इन टू द क्लब रूम्स. आणि फ्रॉम द ऑफिशियल नेचर ऑफ द मॅच, क्लब रूम्स गेलं की एकदम अनऑफिशियल असतं. म्हणजे फॅमिली इज अलाउड इन ॲट दॅट लेवल, ऑफकोर्स फॅमिली इज अलाउड आणि सगळ्या गोष्टी असतात. तर ॲरन ओब्रायन, त्याची बायको आणि त्याचा आय थिंक 2-3 वर्षाचा मुलगा आमच्या टेबलवर कोइन्सिडेंटली बसला होता. आम्ही दोघं अंपायर्स आणि ते लहान बाळ होतं म्हणून ही केम टू अस आणि म्हणजे थोडंसं लाईक यू नो, सो हॅलो काय तसं झालं. आणि ओब्रायन ऑल्सो वॉज देअर, वी स्माइल्ड अँड ऑल दॅट. आणि टी टाइम फिनिश्ड अँड देन वी वेंट बॅक. तर एक 2 ओव्हर नंतर एक विकेट लगेच पडली. दॅट वॉज अ व्हेरी क्लिअर विकेट, क्लीन बोल्ड ऑर समथिंग. अँड ओब्रायन कम्स इन टू बॅट. ही इज अ बिग विकेट, म्हणजे ही कॅन चेंज द गेम. आणि बॉलिंग वॉज जो गॅटिंग, माईक गॅटिंगचा नेफ्यू, ही वॉज बॉलिंग. राईट. आणि फर्स्ट बॉल ॲरन ओब्रायन लेफ्ट हँडर आहे. फर्स्ट बॉल प्लेड अक्रॉस, हिट ऑन द पॅड्स, बिग नॉईज, बिग अपील. आणि फॉर अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड आपलं थोडंसं एक इमोशनल हे होतं की अरे म्हणजे ठीक आहे, तो म्हणजे इकडे तर इट्स अ व्हेरी मायनर थिंग की वी हॅड टी टुगेदर अँड वी स्पेंड 10-15 मिनिट्स टुगेदर. आणि तरी देर वॉज अ स्मॉल फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड वेअर आय थॉट, कॅन आय गिव्ह दिस नॉट आउट. आणि देन द अंपायर वोक अप आणि म्हणजे इन मेंटली आणि सेड नो नो, आणि आय गेव इट. सो अशा गोष्टी होऊ शकतात की यू कॅन समटाइम्स मूव्ह अवे फ्रॉम द ऑब्जेक्टिव्हिटी. हा, पुढचा प्रश्न माझा असा आहे मिलिंद, गेम रीड कसा करतोस वेगळ्या पद्धतीने? म्हणजे तुला पुढच्या गेममध्ये इम्प्रूव्हमेंट करायचे असतील किंवा ओव्हरऑल गेम रिडिंगच्या संदर्भात काय सांगशील? गेम रिडिंग इज अ इम्पॉर्टंट थिंग. कारण आपल्या समोर जो गेम चालू असतो, जसं मगाशी म्हटलं की द गेम बिगिन्स बिफोर द गेम बिगिन्स, तसं देर इज अ गेम विद इन अ गेम. सो म्हणजे आपण आपल्या समोर बघतोय की म्हणजे
गेम चालू आहे, पण कधी कधी यू हॅव टू रीड द बॉडी लँग्वेज ऑफ द प्लेयर्स, करेक्ट की करेक्ट. आपल्या म्हणजे कधी कधी फिल्डिंग टीम अचानक अग्रेसिव्ह होतीये का. तर आणि म्हणजे ते रीड करण्याचा हेतू असा आहे की समजा ते होत असलं तर यू हॅव टू स्टार्ट प्रेप फॉर दॅट, म्हणजे यू हॅव टू स्क्वॉश इट इन द बड. म्हणजे ते राईट. सिच्युएशन एस्कलेट होण्याच्या अगोदर ती सिच्युएशन कंट्रोल यू हॅव मध्ये टू आणायला. स्टॉप दॅट. हा, तर एक चांगलं उदाहरण देतो. डॅरिल हार्पर यांनी सांगितलं होतं की मेनी अ टाइम्स यू कॅन यूज ह्युमर टू कंट्रोल अन एस्कलेटेड सिच्युएशन. तर एकदा ऍडलेड ओव्हलला ऑस्ट्रेलिया वॉज प्लेइंग वेस्ट इंडिज, आणि तेव्हाची वेस्ट इंडिज म्हणजे खरी वेस्ट इंडिज होती, आत्ताची वेस्ट इंडिज नाही. आणि देर वॉज काहीतरी झालं होतं आणि थोडस ऑस्ट्रेलिया बॅटिंग, वेस्ट इंडिज फिल्डिंग, आणि वेस्ट इंडिजचं काहीतरी डिसिजन त्यांच्या अगेन्स्ट गेला असेल किंवा काहीतरी बोलचाल झाली, त्याच्यामुळे थोडस एस्कलेट व्हायला लागलं होतं, टेन्शन वाढायला लागली होती. आणि हार्पर रिअलाइज दॅट व्हेरी क्विकली. तर त्यांनी काय केलं, विचार केला, आणि मला पटकन त्यांना सुचलं की रॉजर हार्पर म्हणून एक बॉलर होता, हो ऑफ स्पिनर, हो. तो त्यांच्या एंडनी नेमकं बॉलिंग, तर त्यांनी त्याला बोलवलं इकडे, कम हिअर. त्यामुळे वॉट, तर त्यांनी त्याला स्कोरबोर्ड दाखवला की हार्पर, म्हणजे खाली अंपायरची नाव असतात, तर डॅरिल हार्पर आणि प्लेअर हार्पर. म्हटलं वी आर कझिन्स मॅच. तर Yeah. साधी गोष्ट आहे, पण Yeah. थोडस त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं एकदमपणे, की म्हणजे रॉजर हार्पर सडनली लाफ्ट, आणि टेन्शन थोडीशी एस्कलेट व्हायच्या Correct. अगोदर थोडी कमी झालं. Correct. ह्युमर इज Correct. व्हेरी इम्पॉर्टंट, आणि कॉर्पोरेट लाईफ मध्ये ऑल्सो विदिन लिमिट्स वी कॅन यूज ह्युमर टू डिफ्यूज सिच्युएशन. Right. दुसरं, रिडिंग ऑफ द सिच्युएशन, म्हणजे कधी कधी काही आपल्याला सिग्नल्स मिळतात. उदाहरणार्थ, मी एक मॅच करत होतो आणि नवीन बॅट्समन आउट झाल्यावर आला आणि त्यांनी मिडल स्टंप गार्ड घेतला, मिडल स्टंप गार्ड मागितला. तर ओके, आय गेव हिम द मिडल स्टंप गार्ड, की असं असं आहे. आणि त्यांनी जो मिडल स्टंप गार्ड घेतला, तो उभा राहिला एकदम ऑफ स्टंपवर, म्हणजे त्याचे पॅड्स खूप ऑफ स्टंपवर यायला लागले. तर आता आपण प्रिएम्प्ट करायचं नसतं आपलं, पण म्हणजे एक डोक्यात पटकन विचार येऊन गेला की अरे हा आता एलबीडब्ल्यू कॅन्डिडेट आहे, म्हणजे इज कव्हरिंग ऑल इज स्टम्प्स. Right. तो बॉलर अनुभवी होता, आम्ही दोघांनी बऱ्यापैकी मॅचेस, तो फक्त हसून गेला माझ्याकडे, म्हणजे बॉल एक टाकून घेतला, बॉल हसून गेला माझ्याकडे, आणि आय न्यू की दिस इज गोइंग टू बी अ इन कटर नेक्स्ट बॉल, आणि एक्झॅक्टली ते झालं, मिस्ड, एलबीडब्ल्यू गॉन. आता ह्याच्यात महत्वाचं म्हणजे रीड करा सिच्युएशन, पण डोंट प्रिएम्प्ट इट. Right. तर त्याचं एक क्विक उदाहरण देतो की कधी कधी स्क्वेअर लेगला मुद्दामून प्लेअर लावतात, म्हणजे असं प्लेअर लावतात म्हणण्यापेक्षा तो प्लेअर लावताना त्याचा खूप शो होतो, Correct. की असा असा जा, मग तो इकडे जा तिकडे जा, थोडासा कीपर त्याला करतो. आता याच्यामध्ये एक गंमत अशी असते की म्हणजे बॅट्समनला बाउन्सर येईल असं वाटतं, कारण तिकडे प्लेअर लावला. तिथे काय लावलं? बाउन्सर कधी कधी येतो, पण कधी कधी डबल ब्लफ नावाचा प्रकार असतो की तो यॉर्कर येतो. तर Right. अशा ठिकाणी यू हॅव टू अंडरस्टँड की दोन्ही गोष्टी पॉसिबल आहेत. तर बाउन्सरच येईल म्हणून लगेच थोडीशी तुमची लाईन ऑफ साईट वगैरे चेंज करायची नाही. तर मेक शुअर ऑफ दॅट. म्हणजे रिडिंग मध्ये हा एक प्रकार आहे. तसं Correct. कॉर्पोरेट लाईव्ह सिच्युएशन मध्ये पण यू कॅन रीड सिच्युएशन्स, की कधी कधी एखादा एम्प्लॉई बिहेवियर अचानक चेंज होते, Correct. Correct. किंवा समवन स्टॉप्स गिव्हिंग द परफॉर्मन्स ही ऑर शी वॉज गिव्हिंग, Yes. किंवा Yes. सडनली यू सी की म्हणजे एखाद्या एम्प्लॉयनी इफ ही लिव्स, त्याच्यानंतर यू सी पीपल गोइंग आउट, म्हणजे आर दे रिअली, म्हणजे मॅस एक्सोडस म्हणण्यापेक्षा आर दे अनहॅपी विथ द कंपनी. सो यू हॅव टू Correct. रीड Correct. सिच्युएशन लाईक दॅट. Correct. तर तो एक उदाहरण झालं त्याचं हे. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आता काय झालंय, आता अंपायरिंग मध्ये म्हणजे खेळामध्येच खूप बदल झालेत गेल्या काही वर्षात, आणि टेक्नॉलॉजी हॅज व्हेरी लार्ज इम्पॅक्ट ऑन द जॉब ऑफ अंपायर एस्पेशली. तर याच्यामध्ये तुम्हाला प्रेशर येतं का अंपायरिंग करताना, एक, आणि दुसरं, टू ऍडजस्ट टू दॅट, डू यू डू समथिंग, म्हणजे हाऊ डू यू अडॅप्ट टू दिस सिच्युएशन? बऱ्याचदा कॉर्पोरेटमध्ये पण अशी परिस्थिती येते, म्हणजे आत्ता तशी आहेच, की AI वर्सेस ह्युमन ॲबिलिटीज आणि ह्या गोष्टीची चर्चा खूप होतीये. तर त्या संदर्भात मला हे विचारायचं आहे की तंत्रज्ञानाचा त्याच्याशी अडॅप्टेबिलिटी तुम्ही कशी मॅनेज करता, आणि हाऊ डू यू हँडल दिस? अंपायरिंग मध्ये दोन भाग आहेत, जर टॉप लेवल आपण पाहिलं तर. एक म्हणजे, ऍक्च्युली तीन भाग आहेत: फील्ड क्राफ्ट, डिसिजन मेकिंग, आणि
मॅच मॅनेजमेंट किंवा प्लेअर मॅनेजमेंट. हम्म. तर आधी एक थोडंसं वेगळं उदाहरण देतो की टेक्नॉलॉजी इज ऑलवेज हेल्पफुल. टेक्नॉलॉजीचा नेहमी आधार घ्यायचा, त्याचा प्रेशर घ्यायचा नाही. आमच्या इथे एक ऑस्ट्रेलियामध्ये ब्युरो ऑफ मेट्रोलॉजीचं एक सुंदर ऍप आहे, ज्याच्यानी आम्हाला रेडारवर म्हणजे आपल्या आयफोनवर आपल्याला रेडार दिसतं आणि पावसाचं प्रेडिक्शन असतं त्याच्यात, म्हणजे कधी पडेल, किती वेळात पडेल. तर एकदा आम्ही मॅचला गेलो, डे वॉज फाईन, आणि क्युरेटरला विचारलं सगळं ओके काय आहे, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की देर इज रेन एक्सपेक्टेड. आम्ही लगेच मग आमच्या फोनवर ऍप काढून बघितलं तर एक पाऊण तासाचा शॉवर एक्सपेक्टेड होता आणि त्याच्यानंतर द होल डे वॉज फाईन. तर दोन्ही कॅप्टन्सशी आम्ही बोललो आणि ते मग आम्ही टॉस डिफर केला, कारण एक तास मेकअप करता येतो. कारण जर टॉस केला आणि पाऊस आला तर एक साइड, जी बॉलिंग साइड, दे गेट हेविली फेवर्ड, विच वी डोंट वॉन्ट. सो आणि तसंच झालं बरोबर. पाऊण तासाने गेम स्टार्ट केला, ऑल वॉज गुड. तर दॅट इज वन एक्झाम्पल, थोडंसं वेगळं उदाहरण की टेक्नॉलॉजी हेल्प्स यू इन दॅट. दुसरं म्हणजे ॲज अ सेड की डिसिजन मेकिंग आणि मॅन मॅनेजमेंट. तर आता जर DRS जर आपण पाहिलं तर DRS कॅन ओनली हेल्प और असिस्ट विथ द एरर इन डिसिजन मेकिंग. म्हणजे आपला अंपायरिंगचा जो एक समजा 20% जो भाग आहे डिसिजन मेकिंग, कारण ऍज यू गो अप डिसिजन मेकिंग इज अ गिवन. तुम्हाला LBW देताच यायला पाहिजे किंवा व्हॉट एव्हर. आणि फक्त ती मार्जिन असते एररची. हावलर सोडला तर इफ इट इनकरेक्ट डिसिजन जो DRS सांगतो, दॅट इज अ मार्जिन. म्हणजे एकदम थोडक्या करता मिसिंग द स्टम्प्स किंवा जस्ट गोइंग हाय. तर व्हॉट वन हॅज टू अंडरस्टँड की it is there to assist you and probably show your margin of error. It is not to point out the mistake. हा जर अप्रोच घेतला तर आय थिंक खूप फरक पडतो. जेव्हा टेक्नॉलॉजी नवीन इंट्रोड्यूस झाली होती DRS, तर ऑस्ट्रेलिया वॉज प्लेइंग समवन, आय डोंट रिमेंबर, ॲट ॲडलेड ओव्हल. आणि द फर्स्ट टाइम एक जे डिसिजन, इयन गुल्ड वॉज ऑन द फील्ड, आय थिंक अलॉंग विथ धर्मसेना, आणि अपील झालं. इयन गुल्ड गेव इट आउट, इट वॉज LBW अपील, आणि इट वॉज रेफर्ड. आणि थोडक्यात मिस होते ते स्टम्प्स वर जस्ट हाय, आणि डिसिजन वॉज ओव्हरटर्न. तर दिस हॅपन प्री लंच, आणि नंतर पोस्ट लंच आम्ही पाहिलं तर असद राऊफ केम आउट विथ धर्मसेना. एकदम थोडं आश्चर्य वाटलं की म्हटलं अरे व्हॉट हॅपन टू इयन गुल्ड, म्हणजे सिकनेस व्हॉट एव्हर. कारण टेस्ट एनिथिंग कॅन हॅपन, ह्युमन आहे शेवटी. तर त्याच्यानंतर असद राऊफ कंटिन्यूड द होल मॅच, आणि नंतर असं आलं की इयन गुड वॉज अनहॅपी बिकॉज हिज डिसिजन वॉज ओव्हरटर्न. आता दिस वॉज द अर्ली स्टेजेस ऑफ DRS, म्हणजे व्हेरी अर्ली किंवा प्रॉब्ली वन ऑफ द फर्स्ट फ्यू इन्स्टन्सेस DRS वापरला गेला होता, आणि ही फेल्ट व्हेरी बॅड की आपला डिसिजन ओव्हरटर्न झाला आणि झाला. आता जर तुम्ही पाहिलं की एखादा डिसिजन ओव्हरटर्न झाला तर अंपायर क्लिअरली गिव्स हिज बॅक, किंवा मग डेड बॉल देऊन दे जस्ट कम गो गेट अलॉंग विथ इट. तर दॅट इज अ एक्झाम्पल ऑफ गेटिंग यूज टू द टेक्नॉलॉजी. आणि एक जी भीती असते की द टेक्नॉलॉजी विल टेक माय जॉब, हा एक फार महत्वाचा भाग आहे की टेक्नॉलॉजी इज नॉट देअर टू टेक युअर जॉब. इट मे टेक अवे अ पार्ट ऑफ युअर जॉब विच इज रेपिटेटिव्ह किंवा विच कॅन बी डन बाय अ कम्प्युटर. जेव्हा ह्युमन इंटरॅक्शन किंवा पर्सोनेल मॅनेजमेंट, हँडलिंग कॉन्फ्लिक्ट, हिटेड सिच्युएशन्स, हे जे असतं तेव्हा टेक्नॉलॉजी नाही मदत करू शकत तुम्हाला. दॅट इज वेअर द ह्युमन हॅज टू बी देअर. तेव्हा आमच्या सेमिनार्स मध्ये आम्ही हे बऱ्याच वेळा ऐकतो की विल देअर बी अ रोबॉट स्टँडिंग देअर मेकिंग डिसिजन्स फॉर द प्लेयर्स. नाही, द आन्सर इज नो. The robot will never be there because decision making is only 20%. 80% is managing the players, handling match situations, handling conflict and coming out of it. तर हा जर आपल्या मनामध्ये कॉन्सेप्ट क्लिअर असला की टेक्नॉलॉजी विल नेव्हर टेक अवे माय जॉब. आणि दुसरं सांगायचं की यू हॅव टू ऑलवेज चेंज, म्हणजे चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. हे कॉर्पोरेट मधलं एक आता एक इट्स अ क्लिशे विच हॅज बीन वेल वोर्न आउट. तर वन हॅज टू ऑल्सो अडॅप्ट टू दॅट. तर एक पटकन त्याचं साधं उदाहरण देतो की पॉल विल्सन जो अंपायर आहे, द बिग बॉय, तर आमच्या म्हणजे पॉल विल्सन, फॉर्च्युनेटली आय नो हिम वेल आणि आय हॅव अंपायर्ड विथ हिम एज वेल. तर त्याला मी नेहमी प्रश्न विचारायचो की तू स्क्वेअर लेगला असं लाईनवर थांबत नाहीस, टीव्हीवर दिसतं, आणि सोप्यात सोपे
रनआउट्स पण तू रेफर करतोस. म्हणून आम्हाला कळतं, तुला तर नक्की कळत असेल की हा रनआउट आहे. म्हणजे ठीक आहे, Correct. क्लोज डिसिजन्स वी अंडरस्टँड. तर Correct. त्यांनी एक सांगितलं की डिसिजन मेकिंग मध्ये युनिफॉर्मिटी येण्यासाठी देर इज अ डिक्टम बाय ICC की इफ इट इज अ रनआउट, म्हणजे अगदीच मिडल पिच असलं सोडून द्या, पण इफ इट इज रिझनेबली देअर, तर यू हॅव टू रेफर टू इट. And Yes. there is nothing bad about it, की don't feel की मला देता येत नाही. There is nothing bad about it. It's just to bring uniformity in decision. आणि त्यांनी सांगितलं की क्रीज लाईनवर थांबत नाही, थोडासा अक्रॉस थांबतो आम्ही, तिथे मागे किंवा 1 फूट थोडा दूर थांबतो, कारण द कॅमेरा हॅज टू गेट अ गुड व्ह्यू ऑफ द लाईन. Oh, इट्स अ okay. क्लासिक एक्झाम्पल ऑफ टेक्नॉलॉजी अँड द ह्युमन वर्किंग टुगेदर टू हेल्प इच अदर. कारण तो जर लाईनवर उभा राहिला तर कॅमेराला दिसणार नाही, Correct, correct, correct. आणि मग द डिसिजन मे बी फ्लॉड. So Right. that is these are a couple of examples where I think की AI ची थोडी भीती असते आता, की म्हणजे प्रोग्रामर्स मध्ये असते किंवा बरोबर. इतर लोकांमध्ये. पण ऑफकोर्स AI विल बी देअर टू मेक देअर लाईफ इझियर किंवा इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी. Correct. Correct. कोडचं जे थिंकिंग आहे, लॉजिक आहे, दॅट द ह्युमन हॅज टू राईट इट. आणि त्याचा म्हणजे त्याच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हाच विचार करायला हवा आहे की ह्युमन ब्रेननी विचार करणं थांबवलं नाही पाहिजे. ह्युमन ब्रेन हॅज टू थिंक अबाउट हाऊ दे कॅन कंट्रोल. म्हणजे आता इयन गोल्डचं खूप छान उदाहरण तू सांगितलंस, ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आणि ह्युमन ब्रेनचा कसा कॉम्प्लिमेंटरी वापर होऊ शकतो, ज्याच्याने ती डिसिजन मेकिंगची प्रोसेस ही 100% व्यवस्थित फॉलो होणार आहे त्याच्यामुळे. सो मला असं वाटतं आता आपल्या डिस्कशनच्या शेवटाला येऊया आपण. आपण नेहमीच या पॉडकास्टमध्ये एक ज्या विषयावर चर्चा होते त्या विषयाच्या संदर्भातली काही पुस्तकं किंवा त्याच्याशी संबंधित असलेली चांगल्या पुस्तकांचा आपण इथे उल्लेख करतो. तर तुला विचारेन मी, तू कुठलं पुस्तक रेफर करशील जे लोक हे कार्यक्रम बघतायत त्यांच्यासाठी? तर मी आधी दाखवतो आणि मग नाव सांगतो. हा. सो दिस इज द बुक. दिसतंय? हो हो. येस. फाइंडिंग द गॅप्स. तर सायमन टॉफेल, येस. आय मीन आता ओळख करून द्यायची काही गरज नाही. 5 times ICC अंपायर ऑफ द इयर आणि ब्रिलियंट टेक्निशियन, अमेझिंग ह्युमन बिंग. की त्यांनी म्हणजे ह्या पुस्तकामध्ये फक्त अंपायरिंग बद्दल लिहिलं नाही, तर आणि नॉट इव्हन अंपायरिंग टू कॉर्पोरेट, ही गोज वन स्टेप फर्दर, अंपायरिंग टू कॉर्पोरेट टू रिअल लाईफ सिच्युएशन, राईट. वेअर यू कॅन अप्लाय दीज थिंग्स. आणि म्हणजे तो डिसमेकिंग पेक्षा इमोटिव्ह इंटेलिजन्स, व्हाय, जो आपण म्हणतो ना, इट स्टार्ट्स विथ व्हाय, तर ते सगळं त्यांनी खूप चांगलं दिलेलं आहे. आणि इन द एंड ही सेज की यूज बाय डेट, की देर इज ऑलवेज अ यूज बाय डेट एज वेल. की बऱ्याच वेळा कॉर्पोरेट्स मध्ये सक्सेशन प्लॅनिंग होत नाही, आणि द पर्सन होल्ड्स ऑन टू दॅट, द टॉप लेवल पर्सन होल्ड्स ऑन टू दॅट पोस्ट वेन देर इज अ चान्स टू गेट समवन न्यू आणि गेट द कंपनी फर्दर अप. तर त्यांनी त्याच्याबद्दल पण सुंदर एक लास्ट की यूज बाय डेट म्हणून एक चॅप्टर आहे. राईट. तो पीपल हु आर लाईक ऑलमोस्ट देअर टू गिव्ह इट अप, इन द सेन्स गिव्ह इट अप म्हणजे रिटायर अँड डू बेटर थिंग्स इन लाईफ. ते एक सुंदर. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी वन इम्पॉर्टंट थिंग ही सेज इज, ठीक आहे म्हणजे अंपायरिंग इज देअर, कॉर्पोरेट लाईफ इज देअर, पण तो आपल्या फॅमिली लाईफला खूप महत्व देतो. की इव्हेंच्युअली the family life plays a huge role in our overall life. The family is also very important. हा एक चांगला मेसेज आहे, which sometimes a lot of people miss and then regret it later. राईट. ग्रेट. सो आता ना आपण अजून एक गोष्ट आपण करतो आपल्या एपिसोडमधून. आपण ना एक नवीन आयडिया याच्यातनं काही करता येऊ शकतं का, काही ॲक्शनेबल काही होऊ शकतं का, याच्याविषयी विचार करतो. तर मला असं वाटतं की आत्तापर्यंत आपण जे काही बोललो, अंपायरिंगसाठी तयार होणं, सो कन्सिडरिंग द फॅक्ट दॅट अंपायरिंग इज अन व्हर्च्यू इन कॉर्पोरेट्स, आपल्याला हे कुठे स्पेसिफिक ट्रेनिंग असं ॲज सच मिळत नाही. कारण तुम्ही जर पर्सनली वेगळे असाल आणि तुम्हाला लिडरशिप पोझिशन्सला पोचायचं असेल, तर एका ठराविक पद्धतीने तुम्हाला ग्रूम तुम्ही केलं पाहिजे स्वतःला. तर याच्यासाठी म्हणून काही वर्कशॉप्स आपल्याला करता येऊ शकतात का? आत्ता म्हणजे सुरुवातीला तू ज्या गोष्टी सांगितल्यास त्या इन्कल्केट करण्यासाठी असं काही वर्कशॉप करता येऊ शकतं का?
एक नक्की म्हणजे जेव्हा हा प्रश्न विचारतो तेव्हा क्विकेस्ट आन्सर इज एक हँडलिंग कॉन्फ्लिक्ट जो प्रकार असतो किंवा हॅव्हिंग डिफिकल्ट कॉन्व्हर्सेशन्स. तर त्याचं थोडंसं उदाहरण देतो की सीए मध्ये जेव्हा वेन द मॅच फिनिशेस तर एक पोस्ट मॅच नावाचा प्रकार असतो वेअर द कॅप्टन्स गिव्ह यू फीडबॅक. सीए म्हणजे क्रिकेट ऑस्ट्रेलिया. क्रिकेट ऑस्ट्रेलिया, सॉरी. आता हाऊ टू टेक द फीडबॅक पॉझिटिव्हली. आणि डिफिकल्ट कॉन्व्हर्सेशन्स मध्ये ऍज द टू अंपायर स्टँड फेस टू फेस आणि यू डिड दिस राईट अँड यू डिड नॉट डू दिस राईट हे सांगावं लागतं. आणि सुरुवातीला आम्ही पण एक थोडंसं केलेलं, इट इज व्हेरी इंटिमिडेटिंग की आता समजा तुमचा परफॉर्मन्स रिव्ह्यू आहे आणि द मॅनेजर, आणि ऑनेस्टली यू हॅव टू हॅव ऑनेस्टी ऑफकोर्स इन दिस, द मॅनेजर इज गिव्हिंग फीडबॅक, तर बऱ्याच वेळा दॅट इज अ व्हेरी टेन्स सिच्युएशन किंवा थोडीशी इमोशनल सिच्युएशन होते. तर हाऊ टू हँडल दॅट, म्हणजे हाऊ टू हॅव डिफिकल्ट कॉन्व्हर्सेशन्स, हाऊ टू हँडल कॉन्फ्लिक्ट, दिस कुड बी अ कपल ऑफ गुड थिंग्स. आणि थोडंसं न्यूरोसायन्स पण त्याच्यामध्ये घेता येईल की म्हणजे की what makes us do certain things. So that is कारण हाय परफॉर्मन्स ऑर्गनायझेशन जर तुमचं हे बेसिक पाहिलं तर इट इज ऑल अबाउट फीडबॅक, गिव्हिंग करेक्ट फीडबॅक, देन द पर्सन टेकिंग करेक्ट फीडबॅक. तर गिव्हिंग फीडबॅक हा पण एक वर्कशॉप होऊ शकतं. सो 3 पॉइंट्स टू समराइज: गिव्हिंग फीडबॅक, हँडलिंग कॉन्फ्लिक्ट म्हणजे स्लेजिंग वगैरे होतं क्रिकेटमध्ये, तर हाऊ डू हँडल दॅट, तर इन रिअल लाईफ इट्स डिफरंट. आणि having difficult conversations. These could be 3 good topics for a workshop where from a middle management to top level management involving HR people. ऍब्सोल्युटली. सो जे कोणी हा कार्यक्रम ऐकतायत आणि मागच्याच एपिसोड सारखा या एपिसोडमध्ये पण खूप महत्त्वाचे टेकअवेज आपल्याला मिळाले. खूप वेगळ्या पद्धतीने ही चर्चा झाली आणि प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस पण आपल्या गेस्टनी आपल्याबरोबर शेअर केले. मिलिंद, थँक्यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग टाइम, टेकिंग टाइम and giving some very insightful thoughts on this topic. मला असं वाटतं अंपायरिंग ॲज अन व्हर्च्यू हा कॉर्पोरेटनी खूप सिरियसली घेण्यासारखा विषय आहे, एस्पेशली लिडरशिप डेव्हलपमेंटमध्ये. जेव्हा तुम्ही सेकंड लेअर तुमची डेव्हलप करताय आणि सक्सेशन प्लॅनिंगचा पण तू उल्लेख केलास. फाइंडिंग द गॅप्स खूप छान पुस्तक आहे सायमन टॉफेलचं या विषयावरचं, आणि मिलिंदचे इन्साइट्स पण खूप उपयोगी आहेत. त्या वर्कशॉपचाही सगळ्या कॉर्पोरेट्सनी विचार केला पाहिजे. या इथे मी थांबतो आज. तर तुम्ही हा एपिसोड नक्की बघा. तुमचे काही विचार असतील याच्या संदर्भातले ते शेअर करा आणि ऑफकोर्स तुमच्या नेटवर्कमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू वन्स अगेन मिलिंद. थँक्स अ लॉट.